प्रिय देवा, मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतायत. असं वाटतं की आता आयुष्य इथे थांबवावं, ही शंका सुद्धा मनात येते. पण स्वामी भक्तांनो, खरं तर हीच वेळ आहे आपल्या परीक्षेची, आपल्या स्वामी भक्तीची, विश्वासाची. आपला देवावरती विश्वास ठेवा आणि पहा, इथूनच खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा. फक्त स्वामी माऊलीवरचा विश्वास तुटू देऊ नका. सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली आज म्हणत आहेत, बाळा, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. स्वतःला तुला कळत नाही इतके तुझ्या मनात काय चालू आहे हे मला समजते. बाळा, जर भौतिक जगाची तुलना एका झाडाशी केली तर त्याची मुळे वर आणि शाखा खाली आहेत. आपल्याला मुळेवर असणाऱ्या वृक्षाचा अनुभव आहे. जर मनुष्य नदी तटावर किंवा तलावाच्या तटावर उभा राहिला तर पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला वृक्ष त्याला उलटा दिसेल. अशा झाडाच्या फांद्या खाली तर मुळे वर दिसतील. याचप्रमाणे भौतिक जगात सत्याची छाया आहे. छायेमध्ये सत्यत्व, वास्तविकपणा नसतो, पण त्या सावलीवरून आपल्याला सत्याच्या आणि वास्तविकतेच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते. होय माझ्या बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेव. वाळवंटामध्ये पाणी नसते, पण मृगजळावरून आपल्याला पाणी नावाची गोष्ट अस्तित्वात आहे याची जाण होते. भौतिक जगामध्ये पाण्याचा अनुभव आहे, आनंदाचा अभाव आहे, पण पाणीरूपी वास्तविक आनंद आध्यात्मिक जगतामध्ये आहे. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आज भगवंत म्हणत आहे, बाळा, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुला देण्यात येणार आहे. फक्त थोडा वेळ वाट बघ, योग्य वेळ येऊ दे. धीर धर. तू खूप काही प्रयत्न करीत आहेस. तू प्रयत्न करत राहा. मी तुझ्यासोबत कायम आहे, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला. बाळा, जोपर्यंत आपण स्वतःवरती विश्वास ठेवू शकत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात काहीही मिळवू शकत नाही. आपण म्हणजे नुसतं शरीर नाही बाळा. हे जाणून घेणे ही आध्यात्मिक साक्षात्काराची पहिली पायरी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्याच्या शेवटी जो कोणी माझे स्मरण करीत देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो. यात काहीच शंका नाही. मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण करणारा मनुष्य भगवंतांना प्राप्त होतो. मनुष्याने भगवंताचे दिव्य स्वरूपाचे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्याने दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत देह त्याग केला त्याला खचितच आध्यात्मिक धाम प्राप्त होते. मदभावम शब्द परम पुरुषाच्या परम प्रकृतीला उद्देशून योजण्यात आला आहे. परम पुरुष हा सच्चिदानंद विग्रह आहे. अर्थातच त्याचे स्वरूप शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आपले वर्तमान शरीर सच्चिदानंद रूपी नाही. हे शरीर सत नसून असत आहे. होय बाळा, शाश्वत नसून नश्वर आहे आणि चित किंवा ज्ञानमय नसून पूर्णपणे अज्ञानमय आहे. बाळा, आपल्याला आध्यात्मिक जगताचे ज्ञान तर नाहीच आणि या भौतिक जगाविषयी पूर्ण ज्ञान नाही. कारण या ठिकाणी अज्ञात अशा कितीतरी गोष्टी आहेत. शरीर सुद्धा निरानंद म्हणजे पूर्ण आनंदमय असण्याऐवजी पूर्णपणे कष्टमय आहे आणि ते कष्ट आता मी दूर करणार आहे. बाळा, वर्तमान देहाचा त्याग आणि दुसऱ्या देहाची प्राप्ती हे करण्याचं भौतिक जगातील मार्ग सुद्धा व्यवस्थितपणे ठरविण्यात आला आहे. पुढील जन्मी मनुष्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होईल हे ठरल्यानंतरच मनुष्याचा मृत्यू होतो आणि याचा निर्णय स्वतः जीव घेत नाही, उच्चतर अधिकारी घेतात. वर्तमान जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती किंवा अधोगती होते.
वर्तमान जन्म म्हणजे पुढील जन्माची पूर्व सिद्धताच आहे. म्हणून वर्तमानात जन्मी जर आपण भगवंताचे नामस्मरण केले आणि भगवंताची प्राप्ती करण्याची सिद्धता केली तर वर्तमान देहाच्या त्यागानंतर आपल्याला खचितच भगवंताच्या दिव्य शरीराप्रमाणे दिव्य शरीराची प्राप्ती होत असते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अध्यात्मवादी असतात, पण तुम्ही ज्याला परमब्रह्मामध्ये विलीन होण्याची इच्छा आहे तो भगवंताच्या ब्रह्मज्योतीला प्राप्त होतो आणि या प्रकारे आध्यात्मिक जगताची प्राप्ती करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, ज्या भावाचे स्मरण करीत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो. ही भौतिक प्रकृती म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती हे आपण जाणणे आवश्यक आहे. होय बाळा, ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे तरी सुद्धा आपण ती कल्पना करतो आणि ती योग्य असेल तर भगवंत ते आपल्याला नक्कीच देत असतं. इथे पाहिजे ते फक्त भगवंतावरती विश्वास. स्वतःचे कार्य स्वतः करणे, स्वतःच्या कर्तव्याचा त्याग करून केवळ भगवंताचे स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाही. भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट सांगत नाही. या भौतिक जगामध्ये शरीराचे पालन पोषण करण्यासाठी प्रत्येकाला कर्म हे केलेच पाहिजे. कर्मानुसार मानवी समाज हा आपल्याला चांगला हे करतो आणि आपले सुद्धा आयुष्य चांगले होते. म्हणून तुम्ही कर्म चांगले करा. ज्या भावाचे स्मरण करत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीत प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे होतो. म्हणून जरी तुम्हाला वाटत असेल की मी जे कर्म करत आहे ते कोण पाहत आहे, पण असे नाही. तो करता करविता तो ब्रह्मांड नायक बसलेला आहे आणि त्याची दृष्टी सदैव आपल्यावरती आहे. त्यासाठी मला कोण पाहतं असे तुम्ही अजिबातच समजू नका. आपले कर्म तुम्ही चांगले करा आणि आपले कर्म चांगले करण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करत राहा. प्रत्येकाने भगवंताच्या नामस्मरणाचा अभ्यास केलाच पाहिजे. जो भगवंताचे नामस्मरण करतो नित्य नेमाने त्याला भगवंत कधीच एकटा सोडत नाही. सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुमची अडकलेली कामे मार्गी लागोत असेच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.